आता अजूनही आज सांगताना अजूनही मला अंगावर काटा येतो जेव्हा त्यांनी मला तो सांगितला किस्सा. त्या जसा रोडवर एंटर झाला ना, डाव्या बाजूला एक त्याला बाई दिसली. बाई म्हणजे 40-50च्या आसपासची बाई आहे. त्याचं नाव कीर्ती मंदिर आहे. मला तिथपर्यंत सोड. तर म्हणतात ताई इथून 3 किलोमीटर आहे, तर म्हणजे काय भाडं, म्हणजे असं ते 3 किलोमीटरसाठी काय करू मीटर. ते म्हणाले नाही मीटर घे, जसं जायचं तसं मला, पण मला समोरपर्यंत सोडायचं. गँग वॉर्समुळे त्या बाईचा त्याच एरियामध्ये मर्डर झाला त्या एरियामध्ये, आणि त्या ऑटोवाल्यानेच केला. ते इतका घाबरला की त्यांनी तिथं थांबवली नाही गाडी, काय झालं बघायला. त्यांनी सरसडाट घरी जाऊ दिली गाडी, मागे न वळून बघता. इतका भन्नाट घाबरला तो, असं थरथरायला लागलेला की काय नाही देवाचं म्हणायला लागला, हनुमान चालीसा म्हणायला लागला. घरी जाऊन गाडी लॉक करतो आणि जसं गाडी मागून वगैरे बघतो, असं म्हणतात की या 1.25 किलोमीटर SSCचा पट्टा आहे ना, त्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही मागून वळून पाहिलं ओके तर तुमची खेळ. गरम रक्त ध्यानाला काही होत नाही, खोटे किस्से असतात. दूध तो त्या रोडने गेला. तर त्याला ते माहिती होतं की आरशात का मागे वळून पाहायचं नाही त्या बाईला. तर त्या भीतीपोटी तो पाहता नव्हता. तर जसं मागे वळून बघतो आणि स्पीड चांगली होती, मागे वळून पाहतो. जर मित्रांनो गावचा माणूस भेटला तर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे आपोआप मिळून जातं. युवा मराठी माणूस जर तुम्हाला घरचा वाटत असेल तर नक्कीच आपल्या स्पिरिट रेडिओ चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं. #युवा मराठी माणूस. नमस्कार मित्रांनो, तर स्पिरिट रेडिओमध्ये मी देवेश तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही जो प्रतिसाद दिलात तो एकदम भरभरून असा प्रतिसाद होता. तर आज असाच एक भन्नाट किस्सा सांगण्यासाठी आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, ते म्हणजे पूर्णेंदू शहापूरकर. तर पूर्णेंदू नमस्कार, पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं. तर तुम्ही प्रथम आपल्या प्रेक्षकांना ओळख करून द्या, तुमचं नाव वगैरे आणि तुम्ही काय करता. नमस्कार देवेशचे प्रेक्षकांनो, माझं नाव आहे पूर्णेंदू नितीन शहापूरकर आणि मी तसा अहिल्यानगरचा, माझा नेटिव्ह अहिल्यानगरचा आहे. पण आजोबांची वेस्टर्न रेल्वेमध्ये नोकरी असल्यामुळे आम्ही बडोद्यामध्ये, माझा जन्म झाला, माझं स्कूलिंग बडोद्यामध्ये झालं आणि 6-1 वर्ष मी बडोद्यात नोकरीला होतो. पण शेवटल्या 4 वर्षापासून मी पुण्याला आहे आणि पुण्यामध्ये मी नोकरीसाठी आलेलो आहे. ओव्हरऑल माझा ओळख. येस. तर पूर्णेंदू काय एक्झॅक्टली म्हणजे नेमका काय किस्सा झाला होता? म्हणजे आता किस्सा नाहीये, खरं सांगू तर 2 किस्से आहेत. ओके. 2, एक माझ्या मित्राबरोबर घडलेला आणि म्हणजे एका किस्सामध्ये 2 किस्से आहेत. एक बडोद्या म्हणजे माझं गाव आहे तिकडचा एक किस्सा आणि एक आतला गोव्यातला. असे 2 किस्से आहेत माझ्याकडे. पण त्याच्या अगोदर मला एक तुला असं थोडंसं बॅकग्राऊंड द्यायचं होतं की भूत का आपण स्पिरिट हा जो वर्ल्ड म्हणतो त्याची मला ओळख कशी झाली. 1-2 मिनिटाचा तो एक वाक्य सांगतो मी. म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं फेवरेट लोकगीत आहे की मामाच्या गावाला जाऊया, गरमीच्या सुट्ट्या लागतात ना, आपण मामाच्या गावी जातो. फॉर्च्युनेटली माझं मामाचं गाव बडोदाच आहे, माझा मामा बडोद्यालाच असतो. तर आम्ही गरमीच्या सुट्टींमध्ये आम्ही जायचो तिथे. समरच्या सुट्टी लागल्या की आम्ही गावाला जायचो. आणि माझ्या मामाच्या 2 बहिणी आहेत, दोन्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. तर त्याच्यामधली एक धाकटी बहीण आहे, ती आमच्यावर बरीच क्लोज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तेव्हा जायचो ना, तर हेच सगळे गमती जमती आमच्या तिकडे गोळा मिळायचा, इमली असं सगळं आम्ही खायचो. आणि संध्याकाळ झाली की देवाचं म्हणायचं, सगळे गप्पा मारतात, सगळे झोपले की मग माझी बहीण जी आहे ना, ही धाकटी म्हणजे माझ्या मामाची धाकटी मुलगी, ती आम्हाला असे किस्से सांगायची, भूताचे म्हणा का काय. तर मी एक 1ली-2रीत असेल तेव्हा तिने मला नाही कसा किस्सा सांगितला, तिच्या काहीतरी घडलं त्याच्या बाबतीत, काय एवढं आठवत नाही मला. आणि मग तिने सांगितलं की असं काहीतरी प्लांचेट म्हणून असतं. अच्छा. हा, तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं अरे हे काय असतं प्लांचेट. तर तिने सांगितलं, आपल्याला माहिती आहे एक बोर्ड असतं, कॉइन्स ठेवायचे त्याच्यात, असं काय करायचं ना, आपलं प्लांचेट जरा जवळपास कुठली आत्मा का स्पिरिट काय असेल तर ते हलतं असं लहानपणी. तर मला ते आधी फार असं भीतीसारखं वाटायचं. मी घरी गेल्यावर सांगितलं की असं असं ताई सांगते माझी, तर आई असं लहान मुलाला आपल्या आयासारख्या एकच सारख्या आहे, असं काही नसतं असं म्हणून. तर मग मी ताईला सांगितलं की ताई आई तसं काय म्हणते, हे आई तुझं खोटं बोलते, तू लहान आहे ना म्हणून. मग तिने मला काय केलं, तिने मला त्यावेळेला कृष्णा कॉटेज हे पिक्चर आला होता. अच्छा, तो भूताचा पिक्चर आला, तो तिने मला दाखवला. रात्री 11 वाजता मी पिक्चर पाहायला चालू केला, सगळे भाऊ बहिणी होतो बरोबर. तर मला तो पिक्चर दाखवला, बाकी सगळे घाबरून झोपले, पण मला इंटरेस्ट आला. तर मी ना ती ताई, तिला फार इंटरेस्ट होता, आम्ही दोघं बघायला बसलो. त्याच्यानंतर तेव्हा दूरदर्शनावर बरेचसे चॅनल 1-1 तासाचे शो यायचे, त्याला कोई है, आप बीती, आहट. तिथून ती माझी भूताची जर्नी सुरू झाली की आवड, त्याच्या बाबतीत अभ्यास करायची आवड, त्याच्या बाबतीत काहीतरी जाणून घेण्याची आवड ही मला तिथून निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे मी बरेच पुस्तकं वाचली, बरेच व्हिडिओज बघितले त्याच्या बाबतीत. आणि
त्याच्या थ्रू मला एक कॉन्सेप्ट कळला की स्पिरिट असतं, स्पिरिट वर्ल्ड मध्ये स्पिरिट्स असतात, ज्याला आपण तुझं चॅनलचं नाव तेच आहे बरोबर. आणि ते स्पिरिट्स असा हा आपल्या डोक्यातला मिसकन्सेप्शन आहे की स्पिरिट्स हे फक्त वाईट असतात. तसं नाहीये. स्पिरिट्स हे दोन असतात, एक असतात पॉझिटिव्ह स्पिरिट आणि एक असते निगेटिव्ह स्पिरिट बरोबर. फॉर्च्युनेटली किस्सा दोन्ही इंटरेस्टिंग आहे, पण दोन्ही पॉझिटिव्ह स्पिरिट्स आहेत. अच्छा. हा, आणि पॉझिटिव्ह स्पिरिट आहे ना जनरली या एवढा जो फार थोडाफार माझं वाचन आहे त्याच्यामुळे मला कळलेलं आहे की पॉझिटिव्ह स्पिरिट अशा त्या स्पिरिट असतात की कुठेतरी छळल्या गेल्या आहेत, पण त्या छळल्या गेलेल्या स्पिरिट्स बाकीच्या लोकांना ते छळणं न व्हावं याच्यासाठी त्या बसलेल्या असतात. ओके. असं, आणि हे दोन्ही किस्से तसे आहेत. अच्छा. हा, तुम्ही आता किस्साला पहिला किस्सा मी सुरुवात करतो. बडोद्यामध्ये ना फार फेमस हॉस्पिटल आहे आणि बरंच मोठं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ज्याचं नाव आहे SSG हॉस्पिटल. ओके. हा, आता SSG हॉस्पिटल फार मोठं, बडोद्यामध्ये सगळ्यात मोठं असल्यामुळे एक आणि त्याच्या स्वतःचे कॉलेजेसही आहेत SSG हॉस्पिटलच्या, त्याच्यात त्यांना शिकवतात, तसं सगळं करतात. तर ते 1.5 किलोमीटरचा पट्टा आहे SSG हॉस्पिटलचा, लहानसा असं आपण पायदंडी म्हणतो तसं आहे ना, तसं लहानसे 2 रोड आहेत त्या एरियामध्ये. मागच्या बाजूला, पुढे तर मोठा रोड आहे, मागच्या बाजूला. आता माझ्या मित्राबरोबर हा किस्सा झालेला, आणि मित्राबरोबर किस्सा असं झालेला म्हणजे तेव्हा मित्र माझा थोडा स्ट्रगलिंग दिवसांमध्ये होता. तर तेव्हा तो काय करायचा, दिवसाला नोकरी करायचा आणि रात्रीला उबर न्यायचे, ऑटो टॅक्सी ड्राईव्ह करायचा, असे 2 जॉब्स करायचा तो त्याचा मित्र माझा. तर म्हणून मग त्याला 7-8 वाजले की तो घरी यायचा, थोडं जेवण करून निघायचा. तर तेव्हा एक किस्सा फेमस होता, SSG हॉस्पिटल आणि ऑटो रिक्षा. ओके. असा एक तो किस्सा फेमस होता. तर माझ्या मित्राबरोबर तो ऑटो चालवत होता. तर एकदा काय झालं, तो असं तिथे म्हणतात की रात्री 1 ते 3, आता 12 ते 3 त्या रोडवरनं, मागच्या रोडवरनं कुठल्याही ऑटो रिक्षाने नाही जावं. अच्छा. असा बडोद्याचा फेमस किस्सा आहे, सगळ्यांना माहितीये बडोद्यामधला. पण आता जवान खून म्हणतो आपण, सळसळतं रक्त. तो म्हणाला काय आता रात्रीची ट्रिप मिळाली, तर तो आला इथे आणि परत त्याला जायचं होतं आणि वाया SSG रोड जायचं होतं. तर त्याला तो किस्सा तर आठवला, पण तो आता म्हणाला यार काय करायचं नाही, पण ते गरम रक्त म्हणाला काही होत नाही, खोटे किस्से असतात, दूध. तो त्या रोडने गेला. आता अजूनही आज सांगताना अजूनही मला अंगावर काटा येतो जेव्हा त्यांनी मला तो सांगितला किस्सा, की तो त्या रोडने गेला. जसं SSG आला, त्याला थोडंसं काहीतरी वाटलं, असं निगेटिव्ह वाटलं, थोडंसं असं भीतीसारखं वाटलं. पण तो म्हणतो आपल्या हे डोक्याचेच वहम असतात, आपल्याला त्रास देतात नसं सगळं. तर तो त्या रस्त्याने गेला. तर त्या वेळेला ना, त्या जसा रोडवर एंटर झाला ना, डाव्या बाजूला एक त्याला बाई दिसली. बाई म्हणजे 40-50च्या आसपासची बाई आहे. ओके. तर ती त्याला दिसली आणि पांढरे कपडे, केस उघडे, असं तिला ती बाई दिसली. तर त्याला असं वाटलं की बहुतेक नर्स असेल, कारण की कपडे त्या टाईपचे घालतात ना नर्स लोक असं. तर त्याला वाटलं ती नर्स असेल. तर ती हात दाखवून थांबवला. तर तो म्हणतो आपल्याला काय इथून जे मिळेल ते, आता इथून घरी मोकळा जाण्यापेक्षा काहीतरी भाडं घेऊन जाऊ म्हणून. तर तिने थांबवलं. तर ती म्हणाली की SSG पुढे एक मंदिर आहे, कीर्ती मंदिर म्हणून, म्हणजे मंदिर नाहीये, एक जागा आहे, नाव कीर्ती मंदिर आहे, मला तिथपर्यंत सोड. तर म्हणतात ताई इथून 3 किलोमीटर आहे, तर म्हणजे काय भाडं, म्हणजे असं ते 3 किलोमीटरसाठी काय करू मीटर. ते म्हणाले नाही मीटर घे, जसं जायचं तसं मला, पण मला समोरपर्यंत सोडायचं. तर तो म्हणाला आता ठीक आहे, रात्रीचे तुम्ही एकटे आहात तर ठीक आहे. बघा त्याच्या मागे उद्देश चांगला होता त्याचा, काही वाईट उद्देश नव्हता. पण ठीक आहे तुम्ही एकटे आहात, एवढी रात्र झाली, तुम्हाला कोणी मिळणार नाही, 3 किलोमीटर कसं चालून जाणार, थकून जाल. तर म्हणून त्यांनी बसवलं मागे. तर मागे बसवलं आणि त्याला तो किस्सा माहिती होता की असं काहीतरी होतं म्हणून. असं काहीतरी कोणी तुम्हाला बाई थांबवते तिथे, आणि त्यांनी पण कोणाकडनं ऐकलं होतं, पण त्याला असं नाही माहिती की आपल्या बरोबर स्वतःबरोबर एक्सपिरियन्स होऊन जाईल म्हणून. तर त्याला ते माहिती होतं की आरशात का मागे वळून पाहायचं नाही त्या बाईला. तर त्या भीतीपोटी तो पाहता नव्हता, पण तो म्हणाला की यार बाई आहे, आपल्याला काय माहिती तीच आहे ही. त्याला वाटलं माणूसच, माणसासारखीच दिसली त्याला, असं काही नाही की असं आरपार काही दिसतंय का, असं भूतासारखं वाटलं, असं काही नाही, बाईच होती साधी. तो म्हणाला ठीक आहे, पण तो घाबरत होता मागे नको पाहायला वळून म्हणून. तर तो पुढे 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 घेत गेला. जसं जसं पुढे गेला तसं भीतीच्या अंगातली वाढायला लागली की यार आता काही मला झालं तर, हिने माझ्यावर हल्ला केला तर काही माझ्या अंगाला लागली तर, असं तो सारखं भीती चालली होती. तो गेला 1.25 किलोमीटर झाला, 6 किलोमीटर ना, तो पुढे थोडं हे जातो, पण आता किडे असतात अंगातले. नशीब त्याचं किती चांगलं बघा, SSGचा जो 1.25 किलोमीटरचा पट्टा होता ना, तो संपला होता. आणि असं म्हणतात की या 1.25 किलोमीटरचा SSGचा पट्टा आहे ना, त्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही मागून वळून पाहिलं तर तुमची खैर नाही. बापरे. अच्छा. तर त्याचे किडे अंगातले, नशिबाने त्याचं खरंच नशीब चांगलं की तो 1.25 किलोमीटरचा पट्टा संपला होता. आणि त्यांनी म्हटलं आता बघू काय, हिला काय कुठपर्यंत जायचं, परत एकदा विचारू. तर जसं मागे वळून बघतो, आणि स्पीड चांगली होती,
मोकळा Okay. रस्ता होता. त्यांनी स्पीड असं नाही की 10 किलोमीटर 20 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जात असेल तर की लगेच उतरून जाईल चालू गाडीत, असं पण काही नव्हतं. तर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि चांगली 60 एक स्पीड होती ती ऑटोची, स्पीड मध्ये होता मोकळा रस्ता. मागे वळून पाहतो काय बाई गायब. बाप रे. काही नव्हती बाई, कोणीच नाही. मग घाबरला खरंच घाबरला. खूप. ते इतका घाबरला की त्यांनी तिथं थांबवली नाही गाडी काय झालं बघायला. त्यांनी सरसडाट घरी जाऊ दिली गाडी, बाप मागे न वळून बघता. इतका भन्नाट घाबरला तो, असं थरथरायला लागलेला की काय नाही देवाचं म्हणायला लागला, हनुमान चालीसा म्हणायला लागला. घरी जाऊन गाडी लॉक करतो आणि जसं गाडी मागवून वगैरे बघतो, 1 रुपयाचा कॉईन. 1 रुपयाचा कॉईन. 1 रुपयाचा कॉईन. तो काय म्हणजे कसं 1 रुपयाचं कसं काय? ते कसं आहे आता सगळे म्हणतात आणि हे त्याच्याबरोबर झाले म्हणून तो म्हणतो असं झालंय की त्या 1.25 किलोमीटरचं भाडं तेवढं त्या काळातलं. तो बाई म्हणाली भाडं देऊन चाललं गेला. बाप रे. नशीब पण असं झालं की त्याचा ऍक्सिडेंट वगैरे काय झालं? काही नाही. तेच आता किस्स्याचं मूळ हे काय की हा स्टोरी कशी फेमस झाली का काय आहे याच्या मागचं, जे म्हणतात जुने लोक आहेत बडोद्यातले ते म्हणतात की काय झालं की बरेच वर्ष 40-50 वर्ष अगोदर त्या एरियामध्ये एक बाई होती. म्हणजे त्या एरियामध्ये किस्सा झालेला ओके की त्यावेळेला ना थोडं बडोद्यामध्ये गुंडही फेमस होती. म्हणजे गुंड गँग वॉर असं होत होतं. तर आणि तुला माहिती असेल कर्फ्यू लागायचे बरेच वेळेला, हिंदू मुस्लिम राईट्स त्यामुळे कर्फ्यू बडोद्याला बरोबर लागायचे. तर जनरली लोक रात्री बाहेर पडायचे नाही. पण त्यावेळेला एका बाईला त्या काळात पडायला लागलं बाहेर. पण त्याच्यामुळे गँग वॉर्समुळे त्या बाईचा त्याच एरियामध्ये मर्डर झाला त्या एरियामध्ये आणि त्या ऑटोवाल्यानेच केला होता. ओ अच्छा. एका ऑटोवाल्याने त्या काळात. बरं. तर आता प्रचलन असं आहे की त्या एरियामध्ये ती बाई दुसऱ्या कुठला ऑटो ड्रायव्हर दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषाचा का व्यक्तीचा का बाईचा मर्डर ना करावं म्हणून त्या रात्रीच्या वेळेला ती बाई फिरत असते तिथे फिरत असते. म्हणजे फिरत पॉझिटिव्ह वाईब म्हणजे पॉझिटिव्हच हे करते. ओके. पॉझिटिव्हलीच वाचवते म्हणून ऑटोवाल्यालाच पकडते. येण्या जाण्याना काही कोणी करत बाकी दुसरं कुठल्या ह्यांना दिसत तुम्ही बाईकवर जा कोणाला दिसत नाही. ऑटोवाल्यांना दिसते त्या काळात 1 ते 3 मध्ये ना तर 12 ते 3 मध्ये. म्हणून आजही तेवढ्या टाइमामध्ये ऑटो तिथून नाही जाणार, पुढे बरेच गोल फिरून जातील. पण 2 व्हीलर घेऊन जा 4 व्हीलर घेऊन जा काही नाही, ऑटोवाल्यांना दिसणार ते. मस्त. म्हणजे भारी किस्सा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना पॉझिटिव्ह स्पिरिट. येस. तर हा होता मित्रांनो पहिला किस्सा.